जालना महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गोंधळ झालेला आहे। एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या प्रभागात गेल्याची बाब समोर आली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल झाल्या। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी गोंधळ दूर करण्याची शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे। मतदार याद्या तयार करत असताना मतदार याद्या करण्यापूर्वी सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि आता मतदार याद्या फ्लॅश झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या आई वडिलांचे नाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये, आम्ही राहायला प्रभाग क्रमांक 9 मध्ये, राहायला सोनल नगरला, आणि आई वडिलांचे नाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये अंबड चौफुलीमध्ये। इतक्या मोठ्या प्रमाणात हा सावळा गोंधळ आहे। 9 नंबर प्रभागामध्ये नावं बडी सडकचे 2000 नावं, अंबड चौफुलीचे 1000 नावं, प्रभाग 12चे नावं, म्हणजे इतका सावळा गोंधळ हा मतदार याद्यामध्ये चालू आहे। तर भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप, प्रभाग रचना, मतदार यादीमध्ये घोळ, आरपीआय एकतावादीने हा आरोप केलेला आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांचं पालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। महत्वाची बातमी समोर येते आणखी एक, ती म्हणजे वसई विरार महापालिका हद्दीत 80,000 दुबार नावं असल्याचं पाहायला मिळतंय। बहुजन विकास आघाडीनं हा दावा केलाय। दुबार नावांच्या यादीचा गठ्ठा पालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय। जवळपास 80,000च्या वरती नाव आहेत आणि अजूनही आम्ही शोधतोय। एक तर वेळ कमी दिलेला आहे आणि आम्हाला शोधण्यासाठी तशी काहीही प्रोव्हिजन त्यामध्ये केलेली नाही, मॅन्युअली शोधायला लागतं। आणि आमच्या लक्षात आलेलं आहे का मशीन घोटाळ्यापेक्षा ही एक नवीन पद्धत आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, काही ठिकाणी फोटो वेगवेगळे आहेत, नावं सेम आहेत, काही ठिकाणी फोटो सेम आहेत, नावं वेगवेगळी आहेत, इपिक नंबर काही ठिकाणी एक आहेत, काही ठिकाणी इपिक नंबर वेगवेगळे आहेत। तर असा सगळा मोठा घोळ त्या मतदार याद्यांमध्ये आहे। पदवीधर शिक्षकसाठी अंतिम मतदार याद्या जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणार आहे, तर विभागीय आयुक्तांच्या हस्ते याद्या प्रसिद्ध केल्या जातील। बातमी ठाण्यातून, ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना दाखल झालेल्या आहेत। ठाण्यातील दुबार मतदार शोधण्यासाठी पालिका आता प्रत्यक्ष पाहणी करेल। निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर ठाणे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकही घेतली आणि ही बैठक पूर्ण झालेली आहे। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे।